माझ्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे आहेत। खरं तर काल एक महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। रक्तबंबाळ अवस्थेत एक महिलेने रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर आरोप केलेले आहेत। ताई, नेमकं काय प्रकरण आहे हे आणि नक्की काय कोण आहे याच्या मागे? काल जेव्हा तुमचाच मीडियातनं मला फोन आला की बाबा एक लिंक पाठवली, त्याच्यामध्ये ती महिला ओरडत होती, रुपाली पाटील, तिची बहीण, तिचा भाऊ, गुंड मला मारलं मारलं मारलं, माझा व्हिडिओ शेअर केला। हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही मला पाठवला त्यावेळी मी काल बीडमध्येच, तुम्ही माझ्या सगळ्या डॉक्टर संपदा या पीडिताच्या कुटुंबाची भेट घ्यायला मी तिथे गेले होते, त्या बातम्या तुम्ही लावल्या होत्या। मी 8:15 वाजता बीडमधनं बाहेर म्हणजे बाहेर पडत होते, त्यावेळी तुमचा हा मला लिंक आल्यानंतर मी जर पुण्यातच नाही तर मी कशाला कुणाला मारेल, हा सगळ्यात खोटारडे, त्या व्हिडिओतला खोटारडेपणा पहिल्यांदा बाहेर आला। त्याच्यानंतर मी 2 वाजता पुण्यात पोहोचले, त्या 2 वाजता पोहोचायच्या आधीच एक दुसरा व्हिडिओ तिथे आला। त्याच्यामुळे ते प्रकरण मला स्वतःला पुण्यात येऊन समजून घ्यायचं होतं। अशी कोणतीही मारहाण माधवी मंदार खंडाळकर यांना झालेली नाही। हा व्हिडिओ तयार करण्यासाठी राज्याच्या आयोगाच्या अध्यक्षा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली निलेश चाकणकर यांनी तिला सांगितलेलं होतं। आता तुम्ही म्हणताल काय पुरावा आहे, तर माधवी मंदार खंडाळकर 2019ला, म्हणजे मी जेव्हा मनसेची लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे तेव्हा ही रुपाली चाकणकर सोबत ज्या त्या अध्यक्ष होत्या शहराच्या, त्यांच्यासोबत गौरी जाधव आणि माधवी खंडाळकर ह्या काम करत होत्या। म्हणजे रुपाली पाटील ठोंबरेंच्या विरोधात व्हिडिओ तयार करा असं माधवी खंडाळकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं। रुपाली चाकणकर, सोनाली गाडे, खोडसे, तो सैफू, त्यांचा तो पीए पटेल, तुम्ही एका पक्षातले आहे, मग यातून सिद्ध काय करायचं रुपाली चाकणकरांना? रुपाली चाकणकरांना कामावर त्या सिद्ध झालेल्या नाहीयेत आणि त्या एक जेलसी अत्यंत बेजबाबदार व्यक्ती आहेत। उलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना आयोगाच्या फार मोठ्या पदावर संधी दिलेली आहे, त्यांना फार छान काम करण्याची संधी आहे, परंतु नाचता येणं अंगणवाकडे। रुपाली चाकणकरांना कामाचं स्वतःचं स्वरूपच कळत नाहीये आणि त्याच्यामुळेच त्यांनी एवढ्या मोठ्या महिला राज्यपदावर असून सुद्धा पीडिताचे चरित्र हनन त्यांनी केलं। आता डॉक्टर संपदा यांचं चरित्र हनन केलं। ताई, रुपाली चाकणकर तुमच्या पक्षाच्या महिलांच्या प्रदेशाध्यक्ष आहेत, तुम्ही देखील त्याच पक्षात आहेत, यातून काय नेमकं तुमच्या पक्षात कटकारस्थान शिजतं की एका महिलेकडून तुमच्या विरोधात व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर शेअर करायला सांगितलं जातोय? रुपाली चाकणकर यांना स्पर्धा कुणाची नको असते। तुम्ही स्पर्धेत आहे रुपाली चाकणकर पाटील राजकारणात काम करतोय, आम्ही काम करायला आलोय, आम्ही कामाने सिद्ध झालेल्या महिला आहोत। राजकारणात आम्ही यांच्यासारखं काही मिरक्या मागायला आणि जळायला नाही आलेलो, आम्ही सगळ्या महिलांना एकत्रित घेऊन काम करायला आलेलो आहोत। आमच्याकडे कामाची सिद्धता आहे, ती ते चाकणकरला बघवत नाही। आता याचा एक दाखला आत्ताचा आहे आणि एक दाखला जुना। वैष्णवी हगवणेच्या प्रकरणात मयुरी हगवणे यांनी जेव्हा त्यांच्यावर आरोप केले तेव्हा याच चाकणकरांनी त्यांच्या इन्स्टा आणि फेसबुकवरनं माझा व्हिडिओ 2019 मधला, जो मी एका महिलेला न्याय देताना त्या समोरच्या विकृत व्यक्तीने शिव्या दिल्या होत्या, तो व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला। आता मी काम करत असताना राजकीय पदाच्या जे काही आहे ते ज्याच्याशी आमची स्पर्धा आहे, आम्ही ती कामानी मागतोय आणि रुपाली चाकणकरांना त्याचाच त्रास आहे। कारण का आत्तापर्यंत त्यांनी पक्षातल्याही महिलांना विनाकारण पदावर न काढणे, त्यांचं मानसिक शारीरिक शोषण करणे। कारण का महिला आयोगाच्या पदावर यायच्या आधी त्या एक शहराध्यक्ष होत्या, त्या ज्या काही सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करण्याची त्यांची टीम होती आणि त्यांच्या माध्यमातून त्या ट्रोलिंग वगैरे करायच्या। आता ते करत असताना पक्षाने त्यांना संधी दिली राज्य महिला आयोगावर, तर त्यांनी त्यांचं कामाने सार्थक करायचं होतं, परंतु ते न करता जे महिला आयोग महिलांना सक्षमीकरण, मनोबल वाढवण्यासाठी किंवा ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांचा तपास नीट होतो की नाही, निरीक्षक भूमिका पार पाडण्यासाठी होतं, त्याचा यांनी गैरवापर केला। अशा अनेक महिला आहेत। त्यांनी रुपाली चाकणकर त्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेला पद आणि तुमच्या पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद, या दोन्ही पदांचा गैरवापर करतात। निश्चित गैरवापर करतात, पदावर न काढतात। आत्ताच्या वेळेला त्यांचा गडी चुकला। महिलांचा शारीरिक आणि मानसिक छळ देखील करतायत पक्षातल्या तुमच्या। हो, त्या महिला रडतात, सोडून जातात। काही महिला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात त्यांनी
प्रवेश केलेला आहे. अशा महिलांची नावं मी तुम्हाला सांगू शकते. त्यांनी आमच्या नेतृत्वाकडे तक्रारी अर्ज केलेला आहे. प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांकडे तक्रारी केलेल्या आहेत. अशा अनेक अडचणी आहेत, परंतु त्या महिला यांना घाबरायच्या. त्यांचं शारीरिक मानसिक शोषण झाल्यावर ते म्हणायचं आमचं कुटुंब बरं, त्यांची फॅमिली आहेत, मुलं आहेत, बाळत, आणि कोणी आपल्या मुलाबाळांवर किंवा या सोशल मीडियाच्या घाणेरड्या ट्रोलकडं कोणाला जायचं नसतं. ताई प्रश्न असा आहे, तुम्ही म्हणताय की महिलांचं शोषण करतात रुपाली चाकणकर, त्या महिलांनी तशा पक्ष नेतृत्वाकडे तक्रारी देखील केलेल्या आहेत. मग रुपाली चाकणकरांना नेमकं पाठीशी कोण घालतंय किंवा कारवाई का होत नाहीये? कारवाई करण्याचं काम राज्याचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब पाठीशी घालतायत तटकरे त्यांना? नाही, आता त्यांनी ते सांगू शकतील. लक्षात घ्या, त्यांच्याकडे तक्रारी गेलेल्या आहेत. माननीय अजितदादांकडे तक्रारी गेलेल्या आहेत. जे नेते आहेत त्यांच्याकडे तक्रारी गेलेल्या आहेत. पण जर एवढं होऊन सुद्धा या बाई जर त्यांच्या आता समजा त्या करत नसत्या, तर आज माझ्या बाबतीतला मी त्या सांगायला विसरले का माधवी खंडाळकरला की मी बीडला गेलीये म्हणून? पहिला खोटेपणा कुठं दिसला? रुपाली पाटीलनी येऊन मला मारलं. तुम्हाला ज्या महिला आहेत माधवी खंडाळकर, त्यांनी तो सगळा दावा केला होता, रक्तबंबाळ झालेले व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. तुमचं त्यांचं बोलणं झालं, त्यांनी सांगितलं मला, रुपाली चाकणकरांनी हे सगळं सांगितलं. मला माहिती आहे. माधवी मंदार खंडाळकर या माधवी रवींद्र रणधीर आहेत. ते माझी लहानपणाची हुजूर बागा SP कॉलेज व्हॉलीबॉल खेळातली मैत्रीण आहे. हीच मैत्री असताना त्यावेळी त्या राष्ट्रवादीमध्ये 2019 मध्ये गौरी जाधव बरोबर काम कर हे विचारणारी माधवी खंडाळकर आहे. परंतु ह्याची कुठलीही पार्श्वभूमी चाकणकरांना त्यांनी घेतली आणि मग आता रुपाली पाटीलला जर बदनाम करायची आहे, आणि जे मी काल सात्वन करायला गेले, जे महिला आयोगाने करायला पाहिजे होतं, तोही राग त्यांच्या तो मनात होता. आणि चाकणकरांची ती शूड पद्धतच आहे महिलांना त्रास देण्याची. यावेळी फक्त गडी चुकला, त्यांच्या समोर ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे आली. त्याच्यामुळे तिने जो काही नीच वार केला चाकणकरबाईंनी तो मी परतून लावला. आणि मला तुमच्या माध्यमातून सांगायचंय की चाकणकरांनी आता सावध राहावं. मी कुठल्याही नेतृत्वाकडे आता तुमची तक्रार करणार नाही. मी कायदेशीर कारवाई करणार. साम दाम दंडभेदाने महिलांना संदेश देणारं काम मी करणार. कारण का तुम्ही पदावर असून जर महिलांना त्रास देणार असेल तर मी महिलांना श्रीकृष्ण बनवते, स्वतःचं स्वतः बना रक्षण करायला. तुमच्या ह्या असल्या चाली बंद करा. आणि जे तुमच्याकडं खरंच काही नेतृत्व कर्तृत्व असेल तर कामानिशी दाखवा. आणि त्यांना राग आलेला आहे की ज्या पीडित संपदाचं त्यांनी चारित्र्य हनन केलं. महाराष्ट्र राजीनामा मागतोय, माता तोच प्रश्न आहे. मोठं आंदोलन सुरू आहेत, बीडमध्ये आंदोलन सुरू आहेत, पुण्यात आंदोलन सुरू आहेत. तुम्हाला वाटतं रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा या महिला आयोगाच्या पदाचा? नैतिक जबाबदारी स्वीकारून एक महिला म्हणून मी सांगते की तुम्ही त्या मृत डॉक्टर संपदाचे चारित्र्य हनन केलेलं ते कुणालाही, म्हणजे मी काल बीडमध्ये गेले, तिथल्या लोकांचा रोष जो काही वाईट होता. तुमच्या पक्षाच्या महिला आमच्या लेकीचं चारित्र्य हनन करताय आणि तुम्ही ऐकताय. कधी राजीनामा घेणार? का तुम्ही इतक्या दिवस आमच्याकडे आल्या नाहीत? हे प्रश्न आम्हाला विचारलेले आहेत, मला विचारलेले आहेत. तेव्हा मी त्यांना सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्याच सूचनेवरनं मी तुमची भेट घ्यायला आलेली आहे. महिला आयोग हा स्वतंत्र विभाग आहे. त्यांचं मत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मत नाही. आणि त्या चुकलेल्या आहेत. तुमची ही तक्रार निश्चित दादांपर्यंत, प्रदेशाध्यक्षांपर्यंत, प्रफुल्लभाई पटेल यांच्या म्हणजे जे काही वरिष्ठ नेते आहेत राष्ट्रवादी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार. तेव्हा त्या लोकांनी आमच्याशी संवाद साधला. मग मला सांगा, एवढ्या महत्त्वाच्या पदावर जर चाकणकर जाणीवपूर्वक जर ह्या गोष्टी करत असतील, त्यांच्या चुकीची फळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा आम्ही महिलांनी का भोगाव्या? आज जर एखादा मंत्री चुकला, तो आमदार आमच्या पक्षाचा असतो म्हणून तिथले नेतृत्व त्याच्यावर कारवाई करतात. तसंच जर आयोगावर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी आहे तर आमचे नेते कारवाई करणार. त्यांच्या जागेवर शिवसेनेचं असतं, भाजपचं असतं तर त्यांचाही आम्ही विरोध केला असता. अशा पीडिताच्या मयताच्या म्हणजे त्या बीडकरांचं तर बोलणं होतं. मैतावरचं लोणी खाता लाज वाटते का तुम्हाला? तुम्हाला लेकी बाळी आहेत की नाही? तुमची जीभ कशी सरसवली की आमच्या रुपाली चाकणकर मैतावरचं लोणी खातात असा आरोप करतायत तिकडे बीड मधले करतायत.
तुम्हाला लेकीबाळी आहेत की नाही हा प्रश्न विचारतायत, चाकणकरांना विचारलेला आहे, द्यावं मग उत्तर. तुमच्या पक्षाला बी वाटतं की घडलेला प्रकार चुकीचा आहे, आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचं चारित्र्याचं हनन झालंय, अवमानकारक वक्तव्य झालं असं वाटतं? चारित्र्य हनन जे केलेलं आहे ना ते चुकीचं आहे, लक्षात घ्या. ते काही 1, 2, 3, 4 काय कुठे संबंधित नाहीत, कोर्टामध्ये येईल ना, हो तपासामध्ये येईल ना. महिला आयोगाचं काम काय आहे की ब्रीफिंग घेणं, त्या ज्यांच्यावर ही घटना घडली आहे त्यांना मानसिक धीर देणं, आईवडिलांशी बोलणं, आणि त्यांच्या ज्या तक्रारी आहेत की बाबा तपासात काय त्यांना त्रुटी आढळतात. महत्वाचं महिला आयोगाचं काम आहे की पीडित महिलांना मानसिक आधार देणं किंवा पीडित महिलाच्या कुटुंबांना आधार देणं. मात्र या ठिकाणी 2-3 प्रकरणामध्ये उलट दिसतंय की महिला आयोग कुठेतरी सरकारची बाजू मांडताना दिसतोय. सरकारची बाजू अशी नाहीये, सरकारने नाही शिकवलं चारित्र्य हनन करायला. त्यांना काय सरकार पीडिताची चारित्र्य हनन करा काय नेत्यांनी सांगितलं, उपमुख्यमंत्र्यांनी दिलं. अजित पवारांचं पण चाकणकरांच्या या गोष्टींना विरोध आहे. या आयोगाच्या म्हणण्याला अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजिबात सहमत नाही, हे लक्षात घ्या. हे काल थेट पीडिताचे वडील आणि दादांसोबत त्यांचं बोलणं संवाद झालेला आहे, त्यांनी तिथं तक्रार केलेली आहे. अजितदादांनी यावर नेमकं काय सांगितलेलं आहे? त्या डॉक्टरांच्या वडिलांचं अजितदादांचं बोलणं झालं म्हणताय, कसं बोलणं झालं आणि काय नेमकं सांगितलं? अजितदादा हे नेहमी सत्याच्या बाजूने आहेत. त्यांना सांगितलं याच्यामध्ये जे दोषी असतील त्या गुन्हेगारांना सोडणार नाही, आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे, आयोगाच्या चुकीच्या कामाला सत्ताधाराचं काम म्हणू नका. सत्ताधाराचं काम चुकीवर पांघरून घालणं नसतं. त्याच्यामुळे याची जी काही गंभीर मोठी चूक केलेली आहे आयोगाने की त्या डॉक्टर संपदाचं चारित्र्य हनन केलेलं आहे, एकतर त्यांनी त्याच वेळी त्याची दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती, परंतु त्यांना कामकाजच कळत नाही, त्यांचा ठेकाच त्यांना तो सुधरत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या भगिनींनी मातांनी त्यांचा राजीनामा मागितलेला आहे आणि तो नैतिकतेला धरून आहे, त्यांनी तो राजीनामा घ्यावा. एका बाजूला तुम्ही आरोप करताय की पीडित महिलांचे किंवा आत्महत्या केलेल्या महिलेचे चारित्र्य हनन रुपाली चाकणकर करतायत, तर दुसऱ्या बाजूला तुमच्यावरच व्हिडिओ प्रसारित करा किंवा एका महिलेला सांगत आहेत की रुपाली पाटील ठोंबरे यांचं नाव घेऊन सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करा. नेमकं काय आहे हे? कसलं कटकारस्थान? मुळामध्ये ना चाकणकरांना हे कटकारस्थान करायची फार सवय आहे. त्यांनी माझी ती माधवी खंडाळकर त्यांच्यासोबत असलेली तिने तयार केली, परंतु मी असल्या प्रकरणाला भीक घालत नाही आणि मी घाबरती नाही. जे सत्य ते समोर येणार आहे. कुणीही कायद्याच्या तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी, तुमची बदनामी करण्यासाठी रुपाली चाकणकरांनी हे केलं? हो, 100%. आणि तो जो दुसरा व्हिडिओ आला त्याच्यातनं चेहरा त्यांचा दिसतोय, त्याच्यामध्ये आधीचं रक्तबंबाळ किंवा रक्ताचं काय पाणी बिनी असेल का कुंकाचं पाणी असेल मला माहित नाही, पण नंतरचा चेहरा दिसतोय. जर एखाद्यावर एवढं काही झालं असतं तर हे फाटलं बिटलं असतं ना, त्या नंतरच्या चेहऱ्यात काहीच नाहीये. त्यामुळे माधवी खंडाळकरांनी दुसरा व्हिडिओ जो दिलेला आहे, माधवी खंडाळकरचा जो काही विषय होता तो संपलेला आहे, परंतु तिला करायला ज्यांनी लावला, आता अभी उनकी बारी है. तर ह्या अशा गोष्टींना मी भीक घालत नाही आणि मी कायदेशीर कारवाईने रुपाली चाकणकरांना दाखवून देणार आहे की तुम्ही सत्तेवर असला की त्याचा गैरवापर करू शकत नाही. पुढच्या काळात रुपाली पाटील ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यातला वाद दिसणार आहे टोकाचा? नाही, टोकाचा वाद, मला त्याच्या वादाचा काहीच संबंध नाहीये. कायदेशीर लढाई दिसणार? काय कायदेशीर लढाई असेल ती दिसेल. नक्कीच. आपण पाहतोय की रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत आणि त्यांच्याच पक्षातील महिलांची मानसिक आणि शारीरिक छळवणूक करतात, अशा प्रकारचा गंभीर आरोप जो आहे तो रुपाली पाटील ठोंबरे यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.